सेक्शुअल ड्राईव्ह इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा लो लिबिडो हे इम्प्रूव्ह करण्यासाठी असे काही ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत? आता जेव्हा आपण म्हणतो की सेक्शुअल ड्राईव्ह हे काही आपण वेगळं नाही करू शकत. ठीक आहे. जी काही शारीरिक मानसिक लक्षणं आहेत ती सगळी एकमेकांमध्ये अडकलेली असतात. असं नाहीये की ह्याच्यावरती एक वेगळी ट्रीटमेंट, शारीरिक लक्षणांवर वेगळी ट्रीटमेंट, मानसिक लक्षणांवर वेगळी ट्रीटमेंट, असं नाहीये. तर इथे मी तेच म्हटलं, होलिस्टिक अप्रोच ठेवला तर सगळ्याच गोष्टी ह्या तुमच्या सुधारणार आहेत. मग डाएटमध्ये काय केलं पाहिजे तर बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट हा शब्द ऐकलेला असतो सगळ्यांनीच, पण म्हणजे नक्की काय आणि काय केलं पाहिजे हे माहिती नसतं. तर अगदी थोडक्यात सांगते, डाएट मधले आपण काय चेंजेस केले पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की फायबर्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स. ओके. फायबर्सचं प्रमाण हे जेवणामध्ये 50% पाहिजे. 50% म्हणजे खरं तर खूप होतं. आणि फायबर्स म्हणजे नुसतं आपल्याला वाटतं की फायबर्स म्हणजे काहीतरी सॅलड खाणं, तर तसं नाहीये. फायबर्स जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, सॅलड्स, फ्रुट्स, चटण्या सगळा भाग येतो. त्यामुळे 50% फायबर्स असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा 1 वाटी पालेभाजी, 1 वाटी फळभाजी आणि 1 वाटी तुम्ही सॅलड किंवा कोशिंबीर हे समजा घेतलं तर तुमचा तो 50% भाग जो आहे हा नक्कीच तो कव्हर होऊन जाईल. ओके. त्यानंतर येते आपले प्रोटीन्स. प्रोटीन्स हे पाहिजेत 25%. ओके. मग इथे तुम्ही व्हेज असाल तर स्प्राउट्स घ्या, डाळ आहे, वरण आहे, हे 25% येऊ शकतं. किंवा नॉनव्हेज, मग तिथं एग्स आणि इतर नॉनव्हेज मधलं जे काही तुम्ही खात असाल ते तिथं 25% ते येऊ शकतं. आणि मग येतं कार्बोहायड्रेट्स, ते पण 25%. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की 2 कार्बोहायड्रेट्स तुम्ही एका वेळी खाऊ नका. ओके. म्हणजे भाकरी किंवा पोळी हे एका वेळी एकच, म्हणजे भाकरी आणि भात हे दोन्ही एका वेळी नाही खायचं. किंवा पोळी आणि भात हे दोन्ही एका वेळी नाही खायचं. म्हणजे एका वेळी तुम्ही एकतर फक्त पोळी किंवा भाकरी खा किंवा भात खा. तो कार्बोहायड्रेट्स असंच आपण त्याला कन्सिडर करणार. ओके. ओके. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या चटण्या ऍड करणं हे खूप गरजेचं आहे. मग तिथे जवस, कारळे, त्यानंतर तीळ, ह्याच्या चटण्या हे खूप चांगलं काम करतात तुमच्या इस्ट्रोजनसाठी पण, म्हणजे ओमेगा 3 साठी पण. त्याच्यातून ऑइल्स पण मिळतात की ज्याचा पेरिमेनोपॉझल फेजवर चांगला परिणाम होतो. ओके. जसं तुम्ही म्हणलात की महिलांचं वेट गेन खूप जास्त होतं मेनोपॉजच्या वेळेस. जर हा डाएट फॉलो केला तर त्यांच्या वेट लॉस जर्नीमध्ये का पर्टिक्युलरली त्यांनी वेट लॉस कसं करायला हवं त्या काळामध्ये, तर ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पुन्हा वेट लॉस हे फक्त डाएट करून होणार नाही. ही जी फेज आहे ना, ह्या फेजमध्ये डाएट बरोबर एक्सरसाइज इक्वली इम्पॉर्टंट, इक्वली. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग नाही. बऱ्याच पेशंट्स मला सांगतात की हो मी रोज अर्धा तास वॉकिंग करते पण तरी वजन नाही कमी होते. नाही होणार आहे कमी. एक्झॅक्टली. वॉकिंगने काय होतं, तुमचा मूड एकतर छान राहतो, मुवमेंट मिळते पूर्ण शरीराला. ओके. मूड इम्प्रूव्ह व्हायला खूप चांगली मदत होते. वॉकिंगनी तुम्हाला पूर्ण शरीराला हा व्यायाम होतो थोडाफार, पण एस्पेशली पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज फेज मध्ये तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग लागतं. म्हणजे वजन उचलून करायचे एक्सरसाइज, जिम एक्सरसाइजेस. अर्थात ज्यांना जिमला जायला जमणार नाही त्यांनी शिकून घरी सुद्धा ते करू शकतात. कारण जिमला जाऊन आपल्याला काय 50-100 किलो वजन नाही उचलायचं. ओके. इथे आपल्याला मसल्सना आपल्याला चांगलं ट्रेन करायचं. मग ह्याच्यासाठी तुम्ही घरी सुद्धा करू शकता. अगदी 1 किलो, 2 किलो, 5 किलो एवढे वजन उचलून सुद्धा तुम्ही रोजच्या रोज एक्सरसाइज हे तुम्ही करू शकता. किंवा आजकाल बरेच वेगवेगळ्या गोष्टी पण अवेलेबल आहेत. थेराबँड्स आहेत, ते पण तुम्ही वापरू शकता. अर्थात हे पण समजा तुम्ही कुठल्या फिजिओथेरपिस्टला किंवा एखाद्या ट्रेनरला कन्सल्ट करून तुमच्यासाठी काय एक्सरसाइज हे योग्य आहेत, उपयोगी आहेत, हे तुम्ही समजा त्यांच्याकडून शिकलात आणि ते घरी केलात तर तसंही चालणार आहे.
जिमला गेलात तर नक्कीच अजून जास्त चांगला उपयोग त्याचा हा होणार आहे. आता तुम्ही त्या महिलांना काय सांगाल की, म्हणजे हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, माझ्या आजूबाजूला ज्या महिला आहेत ज्या हु आर गोइंग थ्रू दिस फेज, त्या म्हणतात की मेनोपॉज नंतर माझं आयुष्य आधीसारखं राहणार नाहीये. तर मग त्यांना तुम्हाला काय ऍज अ डॉक्टर म्हणून काय ऍडवाइस द्याल त्यांना? आधीसारखं नाही राहणार म्हणजे त्यांना नक्की काय वाटतंय हे त्यांना विचारलं पाहिजे. कारण मी जसं म्हटलं की त्यांना हा प्रश्न का पडतो, कारण ह्याच्या मागे एकतर ते जे काही शारीरिक मानसिक लक्षणं जे काही ते फेस करत असतात त्यानुसार असतं. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये स्किन, हेअर ह्याच्यामध्ये बरेच बदल होत असतात, ज्याला आपण एजिंग इफेक्टच म्हणूयात ना. करेक्ट. ओके, कारण जे काही आपली ब्युटी टिकवण्यासाठी म्हणून आपलं इस्ट्रोजनच आपल्याला मदत करत असतं. ओके, आणि ही ब्युटी ही डेफिनेटली ही कुठेतरी ही कमी होत जाते किंवा आपल्याला एजिंग इफेक्ट्स हे दिसायला लागतात. ह्याच्यामध्ये स्किन समजा आपण घेतली तर रिंकल्स आहे, पिगमेंटेशन आहे, ड्राय स्किन आहे, हे आपल्याला दिसायला लागतं. केस समजा घेतले तर ते विरळ होणं, पातळ होणं, जास्त प्रमाणात हेअर फॉल दिसणं हे आपल्याला दिसायला लागतं. ठीक आहे, आणि बाकीचेही म्हणजे आता वजन वाढणं हे एक दिसायला लागतं. हाडं ही कमकुवत होऊन जातात, तेवढी ताकद आपल्यामध्ये राहत नाही. एक्झॅक्टली. ओके, म्हणजे ओव्हरऑल आपली एनर्जी लेवल डाऊन होऊन जाते, कॉन्फिडन्स लेवल कमी होऊन जाते. मी जसं मगाशी म्हटलं फोकस राहत नाही, विसराळूपणा, म्हणजे हे सगळे जेव्हा आपण ते फेस करतोय तेव्हा मग ही काळजी वाटते की मी आधी सारखी नाही राहणार. पुन्हा सेक्शुअल ड्राईव्ह पण कमी झालेली असते. म्हणजे हे सगळ्या गोष्टी जेव्हा कन्सिडर करतात तेव्हा बायकांना तो एक अजून ते सतत जाणवत राहतं की अरे हा, माझ्यात खूप सारे चेंजेस होत आहेत, त्यामुळे कदाचित आधी मी आणि आता ही मेनोपॉज नंतरची मी ह्याच्यामध्ये खूप फरक असेल. पण मी तेच सांगते की ही जी आहे मेनोपॉज ही एक्झाम आहे आणि त्या एक्झामची तयारी तुम्हाला आधीपासून करायची आहे. एक्झॅक्टली. ही तयारी समजा तुम्ही 5-6 वर्ष अगदी रेग्युलरली केली, या तयारीमध्ये काय तर तुमचं डाएट तुम्ही चेंज करा, रेग्युलर एक्सरसाइज करा, तुमची लाईफस्टाईल चेंज करा. ओके, आणि तुमची झोपेची क्वालिटी सुधारा. ओके, ह्या सगळ्यावर समजा तुम्ही व्यवस्थित काम केलं तर नक्कीच तो जो काही डिफरन्स आहे आधीची मी आणि नंतरची मी हा फार नाही तुम्हाला जाणवणार. पण अर्थात तुम्हाला ऍक्सेप्ट तर केलं पाहिजे की हे चेंजेस होत आहेत, आणि जेव्हा तुम्ही ते ऍक्सेप्ट कराल तेव्हा तुम्ही जास्त पॉझिटिव्हली त्या गोष्टीकडे बघाल. ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. करेक्ट. पण जसं आता तुम्ही बोलता बोललात की स्किन आणि हेअर मध्ये बरेच चेंजेस होतात, तर मग हे चेंजेस जेव्हा होत असतात तेव्हा एक्सटर्नल जे कॉस्मेटिक ट्रीटमेंट असतात ते घेतलेले चांगले असतात की ते घेणं योग्य नाही असतात? एक्सटर्नल ट्रीटमेंट करणं हे गरजेचंच असतं. ओके, पण चेंज हा एक्सटर्नल नसतो फक्त, तो सगळा इंटरनल चेंज आहे. ठीक आहे, कारण रिंकल्स पडतात म्हणजे तो जास्त ड्रायनेस आहे, स्किन ही लूज झालेली आहे. ओके, त्यामुळे एक्सटर्नली तुम्हाला हे लावावंच लागणार आहे, ट्रीटमेंट्स हे घ्यावेच लागणार आहे. पण हा चेंज इंटरनल आहे ना, मग तुम्ही इंटरनल ल्युब्रिकेशन पण केलं पाहिजे. मग आयुर्वेदामध्ये काही चांगले औषधं आहेत, आम्ही त्या मेडिकेटेड घी किंवा औषधी तूप ही देत असतो, त्यांनी सुद्धा इंटरनल ल्युब्रिकेशन होतं. सेकंडली, पेरिमेनोपॉझल फेज मध्ये डायजेशन आणि मेटाबॉलिझम हे सुद्धा बिघडत असतं. मेटाबॉलिझम बिघडतं, त्यामुळे मग आपल्याला हे स्किन, हेअर आणि बाकीचे ऑर्गन्सवर त्याचा परिणाम हा दिसायला लागतो. त्यामुळे डायजेशन आणि मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करणं, त्याच्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. मग इथे आपण मेडिसिन्स आणि पंचकर्म हे आपण सजेस्ट करतो. आता पंचकर्मचा टॉपिक निघालाच आहे, तर मग पंचकर्म कुठले कुठले अवेलेबल आहेत जे मेनोपॉज मध्ये जर एखाद्या स्त्रीनी घेतले तर बरेच सिम्पटम्स प्रिव्हेंट होऊ शकतात? अगदी पंचकर्माचे इतके चांगले रिझल्ट्स आहेत. आणि जेव्हा आता आपण हे म्हणतो ही सगळं पूर्ण ही एजिंग प्रोसेस आहे किंवा मेनोपॉझल फेज आपण ज्याला म्हणतो, ते आयुर्वेदामध्ये आपण वाताचा काळ असंच आपण म्हणतो. जे वात जो आहे हा इम्बॅलन्स झालेला असतो, आणि तो बॅलन्स करण्यासाठी म्हणून आपण पंचकर्म हे सजेस्ट करत असतो.
मग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बस्ती हे पंचकर्म आपण सजेस्ट करतो. ओके, बस्ती म्हणजे आपण म्हणूयात थेरपेटिक एनिमा. मग इथे वेगवेगळ्या काढ्यांचे, तेलाचे हे बस्ती दिले जातात. आणि मग बस्ती बरोबरच अभ्यंग म्हणजे पूर्ण शरीराला तेल लावणं, स्टीम घेणं आणि बस्ती ही पूर्ण एक ती प्रोसिजर असते. आणि ह्यामुळे इंटरनल ल्युब्रिकेशन पण होतं, वात जो आहे त्याचाही बॅलन्स व्हायला मदत होते. आणि त्यामुळे मग हे जे काही सिम्पटम्स आहेत हे सिम्पटम्स हे कमी व्हायला मदत होते. एजिंग प्रोसेस जी आहे ही डेफिनेटली तुम्ही एक 3-4 वर्षांनी तुम्ही ही डिले करू शकता, किंवा ती जी स्किन आणि हेअरवर होणारे जे काही परिणाम आहेत हे नक्कीच तुम्हाला कमी झालेले हे दिसून येतात. डायजेशन आणि मेटाबॉलिझम हे इम्प्रूव्ह होतं पंचकर्माने. आपण आता बोललो बस्तीबद्दल, पण पंचकर्मामध्ये अजूनही बरेच वेगवेगळे छोटे छोटे उपाय आहेत की जे तुम्ही डेफिनेटली करू शकता. तर ह्याच्यामध्ये आहे नस्य. नस्य म्हणजे नाकामध्ये औषधी तेल टाकणं. तर ह्यानी काय होतं, म्हणजे आता घरी आपण जेव्हा पेशंटला देतो तेव्हा 2 थेंब 4 थेंब असं रोज आपण त्यांना रात्री हे टाकायला सांगतो. क्लिनिकमध्ये येऊन जेव्हा ते हे नस्य ट्रीटमेंट करतात तेव्हा आपण 20 थेंब, 30 थेंब, 40 एवढे आपण एका नॉस्ट्रिलमध्ये आपण टाकतो. तर नस्याने सगळ्यात महत्वाचं काय होतं तर स्ट्रेस लेवल ही चांगल्या पद्धतीने कमी व्हायला मदत होते. आणि नस्य जे आहे हे नस्याने तुमचं स्किनचा ग्लो सुद्धा वाढायला मदत होते. म्हणजे स्ट्रेस लेवल पण कमी झाली त्यामुळे सुद्धा तो ग्लो वाढणार आहे. आणि हे जे काही ड्रायनेस आणि इतर जे काही एजिंग इफेक्ट जे आहेत ते सुद्धा नस्याने कमी व्हायला मदत होते. हेअरवर सुद्धा केसां गळणे, केस विरळ होणे ह्याच्यासाठी सुद्धा नस्य हा चांगला उपाय आहे. अर्थात प्रत्येक पेशंटनुसार कुठलं तेल वापरायचं हे वेगवेगळं असू शकतं, कारण प्रत्येक पेशंट, त्याची प्रकृती, त्या पेशंटची मेडिकल हिस्ट्री ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे आपण तेलही वेगवेगळी वापरतो. त्यानंतर अजून एक खूप छान ब्युटीसाठी म्हणून आहे की ज्याला जे फेमस केलंय बऱ्याच सेलिब्रिटीजने, ऑइल पुलिंग. ओके, म्हणजे तोंडामध्ये मेडिकेटेड ऑइल हे थोडा वेळ ठेवणं, दॅट इज ऑइल पुलिंग. त्याला कवल गंडूश असं म्हणतो आपण आयुर्वेदामध्ये, पंचकर्मामध्ये. तर हे जे आहे गरम कोमट पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये काही औषधी तेल आहेत वेगवेगळी, एक इरिमेदादी तेल म्हणून आहे किंवा अजून वेगवेगळी तेल आहेत, यष्टी तेल आहे. तर हे जे काही तेल आहे हे त्याच्यामध्ये टाकून ते तुम्ही तोंडामध्ये ते पूर्ण पाणी आणि ते तेल असं भरून घ्यायचंय. ओके, म्हणजे ते तोंड जे आहे ते या पद्धतीने जेव्हा आपण फुगवतो आतमध्ये ते थोडा वेळ ठेवतो, त्याचा जो काही इंटरनल ल्युब्रिकेशन आणि त्याचा जो काही इफेक्ट आहे तो तुमच्या मग स्किनवर पण आणि ओरल हायजीनसाठी पण, दातांच्या आरोग्यासाठी पण ते चांगलं आहे आणि तुमच्या फेससाठी पण, स्किनसाठी पण ते खूप चांगलं आहे. या पंचकर्मा केल्याने काही साईड इफेक्ट्स वगैरे होऊ शकतात का? नाही, पंचकर्माने साईड इफेक्ट होत नाही. फक्त तुम्ही योग्य त्या डॉक्टरकडे जा तर तुम्हाला साईड इफेक्ट हे होणार नाहीत. आणि तुमची म्हणजे जो काही तुम्ही नेहमी फॅमिली डॉक्टर म्हणूयात ज्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाता, कारण तुमची पूर्ण हिस्ट्री घेतली जाते आणि त्यानुसार तुम्हाला पंचकर्मा हे सजेस्ट केलं जातं. पण मग आता हे जर पंचकर्माचे ट्रीटमेंट घ्यायचे असतील, कधी कोणी कुठल्या डॉक्टरकडे व्हिजिट केलं नसेल आयुर्वेदिक, तर कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे, काय क्वालिफिकेशन्स बघितले पाहिजे आणि मग व्हिजिट केलं पाहिजे डॉक्टरांकडे? क्वालिफिकेशन म्हणजे आता आयुर्वेदिक डॉक्टर असणं, त्याची डिग्री बघणं हे गरजेचं आहे. आणि कधीच व्हिजिट जरी केलं नसेल तरी तुम्ही कोणाच्या रेकमेंडेशननी किंवा तुम्ही ओळखीच्या कुठल्या तुमच्या डॉक्टरकडे समजा गेलात तर तुमची पूर्ण आधी हिस्ट्री घेतली जाते. म्हणजे आता आमच्याकडे कुठलाही समजा पिंपल्सचा जरी कोणी पेशंट आला ना तरी आपण पूर्ण हिस्ट्री घेतो की म्हणजे झोप येते का, पोट साफ राहतं का, खाण्याचं रुटीन कसं आहे, ऍसिडिटी आहे का, म्हणजे हे सगळ्या गोष्टी ह्या विचारून आपण, जे पिंपल झालं की हा एक पॅक द्या किंवा वरती काहीतरी लावायला द्या असं नसतं. पण कुठल्याही गोष्टीचं कारण जे आहे हे इंटरनली असतं. आणि जेव्हा पूर्ण हिस्ट्री घेतो तेव्हा मग आपल्याला ते कारण जे आहे ते समजायला मदत होते. त्यामुळे तुम्हाला मेनोपॉझल फेजमध्ये जेव्हा तुम्ही पंचकर्म घ्यायला किंवा कुठली पण ट्रीटमेंट घ्यायला जेव्हा तुम्ही जाताय तेव्हा योग्य डॉक्टरकडे जाऊन तुम्ही किंवा डिग्री बघा किंवा त्याचे काय आजकाल रिव्ह्यूज बघतात, ओळखीतून गेला तर जास्त चांगलं.
आणि पूर्ण हिस्ट्री घेऊनच मग ते डॉक्टर तुम्हाला पूर्ण डायटरी तुमचे काय चेंजेस आहेत हे सुद्धा प्रत्येक आयुर्वेदिक डॉक्टर हा सांगत असतो. त्यामुळे मग ती होलिस्टिक ट्रीटमेंट होऊन तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात.